यानंतर घेऊयात शेतशिवारातल्या बातम्यांचा आढावा. पीक पाणी. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट. नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील 79% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. उशिरा पावसामुळे मूग पिकाचं क्षेत्र घटलं असून शेतकऱ्यांचा कल मका आणि सोयाबीनकडे वाढलेला आहे. सध्या दुबार पेरणीचं संकट नसल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. मावळ तालुक्यामध्ये पोषक पावसामुळे खरीप पिकं बहरलेली आहेत. साळुंबरे गावातील सोयाबीन पीक जोमदार आलेलं असून यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, कांदापात आदींचे दर 10 ते 20% वाढलेत. तर आवक वाढल्यानं टोमॅटो, भेंडी, दोडका, काकडीसह बहुतांश फळभाज्यांचे दर 10 ते 15% घसरलेले आहेत. रायगड जिल्ह्यात भात लावणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. शेतामध्ये लगबग पाहायला मिळते. 8 दिवस पावसानं पाठ फिरवल्यानंतर आता पावसानं रायगडमध्ये दमदार बरसायला सुरुवात केली आहे. अतिवृष्टीमध्ये भात रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे त्यातून वाचलेल्या रोपांची लागवड वेळेत करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल. नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.